नमस्कार मित्रांनो, आमची सुरक्षा रक्षक मंडळमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे। आजचा विषय आहे DFMD बद्दल। बहुतेक सुरक्षा रक्षकांनी विचारलं आहे की DFMD काय असते आणि ते कसे काम करते। DFMDचा फुल फॉर्म डोर फ्रेम मेटल डिटेक्टर, कारण ते एकदम अगदी डोर फ्रेमच्या साईज सारखेच असते, त्यामुळे आपण त्याला डोर फ्रेम मेटल डिटेक्टर म्हणजेच DFMD म्हटले जाते। आता हे कसे काम करते, कारण की हे DFMD मध्ये काय असते, एक मॅग्नेटिक टेक्नॉलॉजी इन्स्टॉल असते याच्यामध्ये आणि त्या टेक्नॉलॉजीला म्हटले पल्स इंडक्शन टेक्नॉलॉजी। हे कसं, एखादी मेटलची वस्तू या फ्रेममधून जेव्हा बाहेर जाते किंवा आत येते तेव्हा एक नवीन वेगळा साऊंड जनरेट होतो, बीप म्हणून। आणि साईडला त्या फ्रेमला जे लाईटी वगैरे असतात, कुठल्या भागेला कोणत्या साईडला लाईट ॲक्टिवेट होतात त्यानुसार ते मेटल अवेलेबल असं ओळखला जातो। जर समजा मी कॅप घातलाय, कॅपमध्ये मेटल आहे माझ्या आणि मी DFMD मधून बाहेर गेलो, तर माझ्या जर DFMDचा वरचा जो पोर्शन डोक्यावरचा आहे तिकडची लाईट ॲक्टिवेट होणार फक्त, आणि ती ॲक्टिवेट झाल्यावरती आणि एक साऊंडही सुद्धा देणार। कारण आणि त्यामुळे कसं, सुरक्षा रक्षकांना ओळखणे आणि फाइंड करणे सोपं जाणार की मेटल कोणत्या ठिकाणी आहे। ते हे काम आपले हे पल्स इंडक्शन टेक्नॉलॉजीची ही मॅग्नेट कार्य करते या प्रकारे, म्हणूनच त्याला आपण DFMD अगदी सरळ सोप्या भाषेत म्हणले जाते। जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर मित्रांनो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन सुरक्षा रक्षकांसंदर्भातील माहिती व व्हिडिओ तुम्हाला भेटेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।